प्रवास मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो. मंडळी, कसं आहे, गावी लागते थंडी जोरदार आणि अक्षरशः मी देखील इकडे गरम स्वेटर वगैरे घातलेलं आहे. तर मंडळी चला आता, असं काही गावचं रुटीन आहे आणि एवढी गावाकडे थंडी लागते ना अक्षरशः विचारू नका. चला आता ह्या थंडीतून आपण सर्वप्रथम ना देवपूजा करायला सुरुवात करूया. चला पहिल्यांदा जाऊया आपण फुलं आणायला. मंडळी फायनली आपली फुलं काढून झालेली आहेत. तर सर्वप्रथम पहिल्यांदा देवपूजा करूया. चला मंडळी, गावाकडे बघा असं काहीसं वातावरण झालं आहे. आज थोडं मळब आहे देखील. हे बघा मंडळी, इकडे बघा जमीन वगैरे केलेली आहे आणि इकडे बघू शकताय सूर्यदेवांचं देखील दर्शन झालेलं आहे. बघा आज थोडं लेट होतं आहे आणि इकडे बघू शकताय एकदम सकाळचं कोवळं ऊन. हे बघा, याला आमच्याकडे आहे ना होपाई म्हणतात. बघा अजूनपर्यंत एवढं पण पडलेलं नाही, पण बघा थंडीमुळे आहे ना सूर्यदेवांना देखील उठायला थोडा उशिरा झाला आहे. हा बघा, एवढं सकाळचं धुकट दाटलेलं असतं ना, पहिला मी बसलोय थोडा. मंडळी, आम्ही आहे ना इकडे मस्तपैकी होपईमध्ये इकडे भाकरी खायला बसलोय. बघा सकाळची गरमागरम भाकरी. हे बघा, आणि इकडे खालती आहे भाजी. या मंडळी, तुम्ही पण या सकाळ सकाळ भाकरी खायला. बघा अशी काही आता गावचं वातावरण सुरू आहे. चला भाकरी खाऊन घेऊया. मंडळी फायनली संध्याकाळ झाली आणि इकडे बघू शकते मस्तपैकी धुकं वगैरे लागायला सुरुवात झाली. बघा थंडी देखील येतं इकडे, मस्त अशी गारवा थोडाफार असं लागायला लागलाय. बघू शकते इकडं संध्याकाळचं असं वातावरण झालंय. मंडळी इकडे बघू शकताय जमीन वगैरे इकडे केलेली आहे आणि इकडे बघा संध्याकाळचं बघा सूर्य देखील आपल्या घरात निघाले ते बघा. आणि इकडे चंद्र, हा बघा. चला हे बघा असं काहीसं आपल्या घराकडचं आजचं वातावरण झालं आहे. आजचं संध्याकाळी झाली आणि आता इकडे बघू शकते थोडाफार असा अंधार पडत निघाला आहे. हे बघा इकडे सीजा बसली. इकडे लाजते काय ग, थंडी लागते काय? हा, आणि खेळ कधी आहे सीजा? थंडीतून असतात ना? परवा. कधी परवा? बुधवारी? कसला आहेस तू? कुठल्या खेळामध्ये आहेस? कबड्डी, खो खो, लंगडी, उंचउडी, रांगोळी. एवढ्या खेळामध्ये येतो तुला खो खो? आणि येतो काय? बघूया परवा आहेत ना. सुरत, तू कुठल्या खेळामध्ये आहेस रे? खो खो, कबड्डी, अजून धावणी, गोळा फेक, बस एवढंच. कुठे आहेत? कुंभारवाडी. कुंभारवाडीत.
रेल्वे स्टेशन. बघा सूरजने देखील इकडे गरम स्वेटर वगैरे घातला नाही बघा. आणि इकडे मंडळी बघू शकताय मस्तपैकी अशी जमीन केलेली होती आणि ती बघा जसा असा अंधार पडत जातोय ना, आणि इकडे बघा मस्त अशी जमीन आहे ना, एकदम अशी थंडगार होते. हा बघा रात्री एकदम असं गरम स्वेटर वगैरे घालून झोपायला लागतंय. आणि ही जी थंडी पडते ना ती एकदम सकाळपर्यंत 10-11 वाजेपर्यंत असते. एकदम जमीन अशी गारवा पडतो. नंतर काही सूर्यदेवांचं दर्शन झालं ना त्यानंतर पुन्हा एकदा एकदम अशी गरम गरम जमीन होते. त्यानंतर पुन्हा 3 वाजले नाही तेव्हा इकडे एकदम जमीन एकदम थंड व्हायला लागते सुरुवात बघा. मंडळी गावाकडे आहे ना सध्या आहे ना भीतीदायक वातावरण असं सुरू आहे. कसं आहे रानातला वगैरे येतो ना तेव्हा मस्त तर इकडे भीतीचं असं वातावरण सुरू आहे सध्या. कसं आहे दिवसा उजेडे देखील इकडे रानातला वगैरे इकडे आपल्या नजरेस पडतो. म्हणून थोडं गावातल्या लोकांनी किंवा जे काही कोकणात राहणारे मंडळी आहेत ना त्यांनी नक्कीच सावध राहावं असं मला वाटतं आहे. कारण भरपूर दिवसा जेवढे आपल्या नजरेस पडतो म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे. चला मंडळी तुमच्यापर्यंत जो काही आमच्या वाडीतला काही अनुभव आला आहे तर तुमच्यापर्यंत थोडक्यात शेअर केला हो. चला तरी पण सावध राहणं आणि आपली स्वतःची काळजी घेणं हे आवश्यक आहे. तर मंडळी असं होतं गावाकडचं रुटीन आणि अशी काही धुक्याची सकाळ. तर संध्याकाळपर्यंत आपण हा काही इकडचं गावाकडचं वातावरण दाखवलं थोडक्यात. तर आय होप हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करणे. आपल्या चॅनल कोणी नवीन मंडळी असतील त्यांचे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर मंडळी तुर्तच या व्हिडिओची रजा घेऊया. यावं कोकण आपलंच आहे. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.